भूमीवर दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर एक त्याला गडावर एक चौदार तळ्यावर एक त्याला गडावर एक चौदार तळ्यावर एक त्याला गडावर एक चौदार तळ्यावर गडावर शिवरायांचा राज्याभिषेक झाला राज्याभिषेक झाला हो राज्याभिषेक झाला दलितांनी दलिताचा राजा महारी घोषित केला हो महारी घोषित केला हो महारी घोषित केला असे नर्मदे दोन शोभने असे नर्मदे दोन शोभने दोन्ही वीर बहादर असे नर्मदे दोन शोभने दोन्ही वीर बहादर एक त्याला गडावर एक चौदार तळ्यावर एक त्याला गडावर एक चौदार तळ्यावर आणि म्हणून एक लक्षात घ्या महापुरुषांची विचारधारा ही फक्त डोक्यावर मिळवण्यासाठी नाही तर तो आता डोक्यात घालण्याचा विषय आहे. काही लोक शिवजयंती साजरी करते. आता काल आम्ही जाऊन आलो होतो कार्यक्रमाला. शिवजयंतीचे जे मावळे ते पोरं मावळे कमी तिथं पुरे बेवडेच दिसत होते. रस्त्याने चालले डीजे घेऊन अर्धा तास ट्रॅफिक पकडून ठेवली जाईल पण रस्ता दिला नाही. पण आपल्या खुशीसाठी लोकांना त्रास देणारे मावळे होऊ शकत नाही. मावळ्यांनी ही खबरदारी घेणं अतिशय महत्वाचं आहे. मी विनंती करतो या लहान लहान लेकरांना संस्कार चांगले द्या. तसे पोरं हुशार आहे. पाहणे या पोरीचे किती चेहरे प्रसन्न दिसून राहिले. बापा बापा पोरं एवढे हुशार आहे तर तुम्हाला सांगतो आजकाल पोरं कीर्तनात बसते का जी? शिवाजी महाराज जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या कीर्तनात बसायचे ते पण शाळेची गाडी थांबली आहे. टाळ्या वाजवा एक वेळा त्याच्यासाठी. पोरं असे कीर्तन ते ड्रायव्हर भाऊसाठी टाळ्या वाजवा एक वेळा त्याने थांबवली आवडून गाडी. पोरं नाही तर असे कीर्तनात बसत नाही ना. अरे काही पोरं एवढे हुशार आहे गुरुजीने चुपचाप ठेवते. जसे शिक्षक शिकवून आले होते शाळेमध्ये परवा तुम्ही बरोबर लक्ष द्या. तेल आणि पाणी तेल आणि पाणी जर आपण एकत्रित केलं मिक्स केलं तर तेल पाण्यावर तरंगते का पाणी तेलावर तरंगते रे? बोला लवकर. तेल कोणावर तरंगते? पाण्यावर. याचं कारण काय? कारण तेलाची जी डेन्सिटी आहे घनता ते पाण्याच्या घनतेपेक्षा काय आहे कमी आहे. म्हणून तेल पाण्यावर तरंगतो. मग गुरुजींना प्रश्न विचारला सांगा रे बरोबर म्हणे हलकी वस्तू कोणती? एक पोरगा उभा झाला आपल्या जागेवर. सर म्हणे मी सांगतो हलकी वस्तू कोणती? गुरुजी म्हणे सांग हलकी वस्तू कोणती? पोरगा म्हणे सर भजे. काय म्हणे? गुरुजी म्हणे तुला तेलला पाणी शिकवणार तुला भजे आणले कुठून? सर तुम्हीच तर सांगितलं म्हणजे तेल आणि पाणी जर आपण मिक्स केलं तर तेल पाण्यावर तरंगते. पण महत्वाची गोष्ट म्हणजे भजे तर तेलावर तरंगते का नाही? पण पोरं कमी हुशार आहेत. पण तुमच्या इथं ह्या लहान लहान पोरी आहेत पोरं आहेत ना हुशार आहेत. काही विचारा सांगा बरं बेटा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईचे नाव बोला बरं कोणी एक बोला ना. जिजाबाई टाळ्या वाजवा. ये ना लवकर 2 मिनिटं ये इकडं. स्वागत करू आपण. ये ना इकडे बेटा ये लवकर इकडे ये ना लवकर. दुसरी एक तू नाही येत तू ये टाळ्या वाजवायचं ये इकडं. काय नाव आहे बेटा तुझं? हॅलो काय नाव आहे तुझं? आस्था योगेश सवाईमूल. आस्था योगेश सवाईमूल. सवाई सवाईमूल. सवाईमूल. तुमच्या गावाचे नाव जोरदार आहे आडनावही जोरदार आहे. काय खतरनाक आडनाव आहे गोल्हार. त्याचं माय आडनाव आहे टाले. टाले तुमचं आडनाव का? यायचे कुंबरे. काय तर चुमरे आडनाव आहे. आडनाव एवढे खतरनाक आहे. आमचा कार्यक्रम त्या इथं झाला होता नागपूरच्या समोर. ते सरपंच साहेब मला फोन करे दादा कुठपर्यंत पोहोचले. आता कार्यकर्ता माणूस घाई गडबडी त्याच्या मोबाईल त्याला स्विच त्याने फोन
एका दुसऱ्या नंबरवर आणि माझ्याकडे काही तो नंबर सेव्ह होता नाही. मी फोन उचलला आणि मी विचारलं तुम्ही कोण बोलता. तो म्हणे अजी मी डुकरे सरपंच बोलतो. आडनाव एवढे खतरनाक आहे. पण तुझं काय म्हटलं आडनाव बेटा? हा माईक घे ना जवळ. सवाई मूल सवय मूल. बेटा कोणत्या क्लासमध्ये आहे तू? चौथी चौथ्या वर्गात आहे. पण त्या गावचे लोक टाळ्या नाही वाजवले तुझ्यासाठी. ते एवढी चांगली बोलून राहिले बिचारी. तुझे आई बाबा आले का त्या कार्यक्रमात? नाही नाही आले. शिक्षक आले का तुझे? शिक्षक आले का? सर हो काय नाव आहे तुझ्या सरांचं? दिघोरे सर दिगोरे सर. टाळ्या वाजवा येतो दिगोरे सरांसाठी. पहिले वाटलं की पोराच्या डोक्यावर हा विचार गेला पाहिजे म्हणून तर ते पोरं कीर्तन घेऊन आले. हा बेटा मग छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईचे नाव ग? जिजाऊ क्या बात आहे. वाजवा टाळ्या एकदा तुझ्यासाठी. काय काय बाया तर मी मगांपासून पाहिलं ना अशा घुगण पण टाळ्या नाही वाजवा पाहिजे. काय काय बायाले एवढी जलन सुटते. त्या विचार करते आपला होय का आपली होय का. गावातले सारे पुरुष तुमच्या लक्षात घ्या. बरोबर बोलली ते. आपला कार्यक्रम चालू आहे तुम्ही कीर्तनात बसू ना तर आपल्यात नातं निर्माण झालं ना. तुमचं अंगणात का तुमचं अंगणात छत्रपती शिवाजी महाराज असतील. मी तुम्हाला विनंती करतो आपल्या लहान लहान लेकराच्या हातात पुस्तक द्या. माई मावल्यांनो आपला प्रॉब्लेम नेमका काय आहे? खरी इन्व्हेस्टमेंट अजूनपर्यंत आपल्याला कळली. मी स्वतः शाळेमध्ये शिक्षक म्हणून नोकरी करतो. माई बापाला जर आपण म्हटलं की पोराले पुस्तक घेऊन द्या तर माई बाप एवढे कलाकार आहे. कलाकार नाही पक्के कलाकार आहे. पोरायले उत्तर पाठ करून पाठवते का तुझ्या गुरुजीले सांगशील सरले सांगशील का आम्ही गरीब आहोत. काय म्हणते? 100 रुपयाचं पुस्तक घेऊन सांगितलं श्यामचे पुस्तक घेतलं तरी सांगतो म्हणते सरले गरीब आहोत सांगतो म्हणते. मग त्याला एकट्यात बोलवायचं आणि विचारायचं का रे त्या घरी मटण किती वेळा खाते? 2 वेळा खाते म्हणते. बाप दारू किती वेळा पिते? 3 वेळा पिते म्हणते. म्हणजे आम्हाला मटण खायला पैसे आहे, दारू प्यायला पैसे आहे, पण पुस्तक घ्यायला मात्र पैसे नाही. आम्हाला पुस्तक घ्यावं लागणार आहे. ध्यान लग्नाच्या आता म्हणजे लग्नाचा सीजन आहे. होईल घ्यायला जर तुम्ही त्या अंधन घ्यायला जर त्या तुम्ही तर एवढे पैसे तुम्ही खर्च करता पण कधीतरी जाता पुस्तक घ्यायसाठी. अरे जगाच्या पाठीवर 2 समुदायाने जास्त क्रांती केली. लक्षात घ्या. मी स्वतः ओबीसी समाजातला मला दुःख वाटते या गोष्टीचं. 2 समुदायाने जास्त क्रांती केली जास्त पुढे गेले. पहिला आहे ब्राह्मण आणि दुसरा आहे बौद्ध. ओबीसी समाज राहिला माग. याच्या माग कारण का साधं उदाहरण तुम्हाला सांगतो. ओबीसी समाजाचा माणूस जर कोणत्याही यात्रेला गेला, तीर्थस्थानी गेला, दर्शनाला गेला, प्रयागराजला गेला तर तिथं जाते जरूर पण तिथून वापस येताना काय घेऊन येते? हातात बांधायचं ब्रेसलेट, गोळ्यातलं ताई, कपाळात लावायचं कुंकू. जसं काही यायले ह्या वस्तू इकडे भेटत नाही. पण बुद्धिस्ट समाजाचा माणूस जर दीक्षाभूमीला जात असेल, चैत्यभूमीला जात असेल तो तिथं जातो आणि तिथून परत येताना निदान एक तरी पुस्तक घरी घेऊन येतो. आम्हालाही आता हे काम करावं लागणार आहे.
नाही तर तुम्ही आम्ही एकमेकातच वाटले जाऊन एकमेकातच एकमेकाच्या माना कापत राहू. पुस्तक वाचावं लागणार आहे. तुम्हाला साधं उदाहरण सांगतो मी श्यामचे नावाचं पुस्तक 8वीत असताना वाचलं होतं. कोणतं? श्यामचे पोरं कोणाला लेखक श्यामचे नावाचं पुस्तकाचं साने गुरुजी. कोण आहे? साने गुरुजी. एवढं पवित्र पुस्तक आहे, ज्या दिवशी वाचलं त्या दिवशी झोपच आली नाही, डोळ्यातून फक्त आसू बाहेर पडेल. आणि मी 12वीत शिकत असताना मी नागपूरला शिकत होतो. आई बाबा गावला राहतो, ते तुमच्याच परिसरात माझं गाव आहे, सावंगी फेगळ नावाचं. 12 वर्ष झाले आता मी नागपूरला राहतो. आणि माझे आई बाबा ना मला उन्हाळ्यामध्ये 3000 रुपये दिले होते कपडे घ्यासाठी. का घ्यासाठी? कपडे. माझ्याकडे कपडे होते तरी मला कपडे घे म्हणजे. पण मी ना पुस्तक वाचलं, रिच डॅड पुअर डॅड नावाचं रॉबर्ट किंवा आहे. पुस्तक वाचलं, माझ्या डोक्यात ते आलं की आता कपडे घेण्यापेक्षा 3000 रुपये आपण गुंतवू. मग मी ना काय केलं सर, घरी सांगितलं नाही आणि त्या 3000ची घेतली एक बकरी. काय घेतली? बकरी. गावाकडल्या भाऊने सांगितलं तुलेच राखा लागते. आणि आमच्याकडे पौदेली प्रकार आहे, म्हणजे 2 पिल्लं झाले, एक पिल्ला चालली आणि एक पिल्ला मले. 3000चे 17000 रुपये बनवले मी ना. मजा होय. कशाच्या भरोशावर? पुस्तकाच्या भरोशावर. आपल्या लेकराला छंद लावा. काही काही मायाला म्हणला आम्ही लागतो पॅरेंट्स मीटिंग मध्ये पोरायचा अभ्यास घ्यायचा. माय बाबा म्हणते आम्ही अभ्यास घेतो जी म्हणते, पण पोरं करत नाही म्हणते, पुस्तक घेऊन बसते म्हणते. म्हणजे विचारा पोरं अभ्यास करते तेव्हा तुम्ही काय करता? तर आम्ही म्हणते इंस्टाग्रामच्या रील पाहत राहतो. छोटी बहु मोठी सास पाहत राहतो. आपले पोरं अभ्यास करत राहते आणि आपण आपलं डोकं टीव्ही मध्ये घालतो, आपण आपलं डोकं मोबाईल मध्ये घालतो. कमीत कमी ठरवा ना बाबांनो, ठरवा की 2 तास जर मी माझ्या लेकराचा अभ्यास घेत असेल तर ते 2ही तास मी मोबाईलला हात अजिबात लावणार नाही, मी टीव्हीला हात अजिबात लावणार नाही. माझे वडील स्वतः मला घेऊन बसायचे, ते माझ्या समोर बसले राहायचे आणि पाहत राहत होते माझ्याकडे अभ्यास करते का नाही करत. फक्त काही करत नव्हते. आम्हाला हे करावं लागणार आहे. सावध व्हा. तुकडोजी महाराजांनी आवाज दिलं की बंदे सावध होना दे, बंदे सावध होना दे, नहीं तो आगे रोना है, नहीं तो आगे रोना है. कोणत्याही गोष्टीमध्ये जर तुम्ही आता सावध व्हा तर त्याचा फायदा पुढे भविष्यात होईल. नाहीतर जन्मभर तुम्हाला रडत राहावं लागणार आहे. त्यासाठी हे कार्यक्रम